नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाअंतर्गत इयत्ता 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासासाठी जी अध्ययन स्तर दिलेली आहे त्यापैकी 16वा स्तर म्हणजे 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे युक्त 2 ते 3 वाक्य विरामचिन्हांसह व आकलनासह ऐकून योग्य गतीने लिहितो। विद्यार्थ्यांना जेव्हा आपण या अध्ययन स्तरावर प्रगत करण्यासाठी जातो तेव्हा विद्यार्थ्यांचं श्रुतलेखन येणं फार महत्त्वाचं आहे। या श्रुतलेखनाचा जर आपण विद्यार्थ्यांना विविध पद्धतीने सराव देत गेलो तर निश्चितच विद्यार्थी हा स्तर गाठण्यास कमी पडणार नाही। तर मित्रांनो, असंच हे श्रुतलेखनाचा एक कृती मी आपल्या पुढे नाविन्यानं घेऊन आलेली आहे। ही कृती म्हणजे लेखन भाषेकडून संवाद भाषेकडे घेऊन जाणे। कृतीचंच नाव आहे लेखन भाषेकडून संवाद भाषेकडे जाणे। यामध्ये काय असतं की जेव्हा आपण शिक्षक विद्यार्थ्यांना श्रुतलेखन देतो तेव्हा ते श्रुतलेखन फक्त लेखनासाठी म्हणून असतं, जसं साधं वाक्य असतं आणि विद्यार्थी साध्याच वाक्यात ते लिहित असतात। परंतु हेच वाक्य जेव्हा संवादाच्या रूपाने लिहिलं जातं तेव्हा त्याला संवाद भाषा अशी म्हटली जाते। ज्या पद्धतीने बघा, हे लेखन भाषा, लेखन भाषेमध्ये मी एक उतारा सांगते। काय सदा कसली शोधाशोध चालली आहे, गणेशने घरात येत विचारले। अगदी साध्या पद्धतीने मी म्हटलं, विद्यार्थ्यांनी तसंच ऐकलं आणि विद्यार्थ्यांनी ते लिहिलं। पण जेव्हा हाच उतारा मी संवाद रूपाने विद्यार्थ्यांपुढे प्रगट करेल, संवाद रूपाने त्यांना श्रुतलेखनासाठी देईल, तेव्हा मात्र विद्यार्थ्यांना हे वाक्य लिहिताना विविध विरामचिन्हांचा वापर करावा लागेल। जसं काय सदा कसली शोधाशोध चालली आहे, गणेशने घरात येत विचारले। यामध्ये संवाद भाषामध्ये विद्यार्थ्यांनी बघा दुहेरी अवतरण चिन्ह, पूर्णविराम या चिन्हांचा वापर केलेला आहे। अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना लेखन भाषेकडून संवाद भाषेकडे नेण्यास प्रवृत्त करू शकतो। तसाच अजून एक उतारा दिलेला आहे। स्वच्छ हाताने जेवलो तर पोटात घाण जात नाही, प्रसन्न मनाने जेवलो की अन्नपचन होते। अगदी सोपं वाक्य आहे। स्वच्छ हाताने जेवलं तर पोटात घाण जात नाही, प्रसन्न मनाने जेवलो की अन्नपचन होते। पण हीच वाक्य जेव्हा आपण संवाद भाषेच्या रूपात विद्यार्थ्यांना लिहायला सांगतो आणि संवाद भाषेच्या रूपात आपण सांगतो तेव्हा विद्यार्थी लिहिताना गचपटत नाही, तेही अगदी योग्य पद्धतीने लिहितात। जसं स्वच्छ हाताने जेवलो तर पोटात घाण जात नाही, प्रसन्न मनाने जेवलो की अन्नपचन होते। यात देखील विद्यार्थ्यांनी महत्त्वाचं वाक्य असल्यामुळे दुहेरी अवतरण चिन्ह, स्वल्पविराम आणि पूर्णविराम या विरामचिन्हांचा वापर लेखनामध्ये केलेला आहे। मित्रांनो, आपल्या अध्ययन स्तरामध्ये विद्यार्थी लेखन करत असताना विरामचिन्हांचा वापर करतो की नाही करत हे बघणं फार महत्त्वाचं आहे आणि त्या अनुषंगानेच ही कृती जर आपण वारंवार विद्यार्थ्यांना देत गेलो, त्याचा सराव घेत गेलो तर निश्चितच आपल्या विद्यार्थ्यांचं जे श्रुतलेखन आहे ते श्रुतलेखन हे विरामचिन्हयुक्त आणि आकलनासह होणार आहे। असाच एक संवाद तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे। वर्षा कुठे आहेस ग तू, दादाचा आवाज आला। इथेच वर्षा म्हणाली, इथेच कुठे, दिसत तर नाहीस, दादा तिला शोधू लागला। अशा पद्धतीने जर हा संवाद मी विद्यार्थ्यांना साध्या भाषेत सांगितला तर विद्यार्थी साध्याच याच्यात लिहितील। पण तोच जर हीच जर वाक्य मी संवादाच्या रूपात सांगितली तर विद्यार्थी श्रुतलेखन करताना अगदी योग्य पद्धतीने करतील। जसं वर्षा कुठे आहेस ग तू, दादाचा आवाज आला। इथेच, वर्षा म्हणाली, इथेच कुठे, दिसत तर नाहीस, दादा तिला शोधू लागला। अशा पद्धतीने जर मी लेखन भाषेकडून विद्यार्थ्यांना संवाद भाषेकडे नेत गेली तर निश्चितच विद्यार्थ्यांचं श्रुतलेखन हे अत्यंत उच्च स्तरीय होणार आहे। विद्यार्थी वाक्य लिहिताना विरामचिन्ह आणि आकलनासह लिहिणार आहे आणि यातनंच आपला वर्ग निपुण बनणार आहे। धन्यवाद।